घेऊन एनआयएची टीम पटियाला हाऊस कोर्टाकडे रवाना झाली आहे। दिल्लीतल्या पालम विमानतळावरून राणाला घेऊन एनआयएची ही टीम निघाली। कडक सुरक्षेत तहव्वूर राणाला बाहेर काढण्यात आलं। ग्रीन कॉरिडॉर असल्यानं 15 ते 20 मिनिटात ही टीम आता कोर्टात पोहोचेल। 26/11च्या हल्ल्यातील मास्टरमाइंड तहव्वूरचा याच दरम्यानचा एक नवीन फोटो समोर आलाय। दहशतवादी तहव्वूर राणाला पटियाला हाऊस कोर्टात हजर केले जाईल, जिथे वकील पियुष सचदेवा तहव्वूर राणाची बाजू मांडतील। ही महत्त्वाची घडामोड म्हणता येईल। थोड्याच वेळात तहव्वूर राणाला पटियाला हाऊस कोर्टात सादर केलं जाईल। या सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडनं। संदीप, तर एक महत्त्वाची अपडेट या सगळ्याबाबतची ती म्हणजे एनआयएची टीम जी आहे ती तहव्वूर राणाला घेऊन पटियाला हाऊस कोर्टाकडे पोहोचली का? संदीप, अपडेट काय? अगदी बरोबर आहे। एनआयची जी टीम आहे ती राणाला घेऊन पटियाला हाऊस कोर्टामध्ये दाखल झालेली आहे। श्रुती, ग्रीन कॉरिडॉर करण्यात आलेला होता, त्यामुळे पालम विमानतळावरून अगदी 20 ते 22 मिनिटांमध्ये पटियाला हाऊस कोर्टात ही टीम जी आहे ती पोहोचलेली आहे। स्पेशल एनआयचे जे स्पेशल जज आहेत चंद्रजीत सिंह, त्यांच्यासमोर खरं तर ही सुनावणी जी आहे ती होणार आहे आणि पियुष सचदेवा हे राणाची जी बाजू आहे ते मांडणार आहेत। राणावर UAPA अंतर्गत खरं तर ही अटक दाखवण्यात आली आणि त्याप्रमाणे कलम लावून त्याची ही अटक दाखवून त्याच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळं काही वेळातच आता प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होईल। वैद्यकीय चाचणी जी आहे ती पालम एअरपोर्टवरच त्याची करण्यात आलेली होती आणि एनआयएसाठी विशेष पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून नरेंद्र मान यांची नियुक्ती करण्यात आली आहे। ते एनआयची बाजू मांडणार आहेत, तर पियुष सचदेवा हे तहव्वूर राणाची बाजू मांडणार आहेत। साधारणतः किती वेळ चालतो हे बघावं लागेल, पण एनआय किती दिवसांची कोठडी मागणार हे देखील महत्त्वाचं आहे। 15 दिवसांची की त्यापेक्षा जास्त दिवसांची कोठडी मागतं एनआय हे बघावं लागेल। आणि पटियाला हाऊस कोर्टातली ही सुनावणी झाल्यानंतर आजच एनआयच्या हेडक्वार्टरमध्ये राणाला आणलं जाईल। एनआयच्या 3ऱ्या मजल्यावर स्पेशल सेल एक तयार करण्यात आलेला आहे, ज्या ठिकाणी एनआयची सगळी जी टीम आहे ती कसून अशी चौकशी राणाकडं करणार आहे आणि त्यानंतर ज्यावेळेला त्याची कोठडी संपेल त्यानंतर त्याला तिहारमध्ये शिफ्ट केलं जाणार आहे। राणाला ज्यावेळेला घेऊन पोलीस दाखल झाले, एनआयची टीम ज्यावेळेला दाखल झाली होती पालम एअरपोर्टवर, त्यावेळेला जवळपास 2.5 तास त्या ठिकाणी त्याची वैद्यकीय चाचणी आणि इतर जी कागदोपत्री जी सगळी प्रोसिजर होती ती पूर्ण करण्यात आली आणि अखेर ग्रीन कॉरिडॉर तयार झाल्यानंतर त्याला पटियाला हाऊस कोर्टामध्ये दाखल करण्यात आलं आहे। थोड्याच वेळात यामध्ये सुनावणीला सुरुवात होईल। मात्र महत्त्वाचं हेच आहे श्रुती की त्याला किती दिवसाची रिमांड दिली जाते। नक्कीच संदीप, ही अत्यंत मोठी आणि महत्त्वाची घडामोड म्हणता येईल। तहव्वूर राणाला आता पटियाला हाऊस कोर्टात आणलं गेलेलं आहे। संदीप, या सगळ्यात एक महत्त्वाचं आपल्याला लक्षात घ्यायला लागेल की तहव्वूर राणा या संपूर्ण केसच्या दृष्टीनं 26/11च्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा असा दुवा मास्टरमाइंड ज्याला म्हटलं जात आहे, त्यामुळे त्याचं आपल्या ताब्यात येणं म्हणजे त्याचं प्रत्यार्पण होणं आणि त्याच्या चौकशीतून इतर अनेक गोष्टी स्पष्ट होणं किंवा काही जे न जुळलेले धागे आहेत ते जुळणं हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे आपल्यासाठी सुद्धा। त्यामुळे त्याची चौकशी ही सुरक्षित पार पडणं हे सुद्धा महत्त्वाचं असेल। तुम्ही आता एनआयच्या ऑफिस बाहेर आहात, तिथे नेमकी कशी तयारी करण्यात आली जिथे त्याची या कोठडी दरम्यान चौकशी केली जाणार आहे? अगदी बरोबर आहे श्रुती, भारतासाठी हे मोठं यश म्हणावं लागेल, कारण 2008ला ज्यावेळेला म्हणजे मुंबईवर हल्ला झालेला होता त्यानंतर कसाब एकमेव जिवंत अतिरेकी सापडला होता। त्याची चौकशी झाल्यानंतर त्याला फाशीची शिक्षा झाली आणि अखेर त्याचा मृत्यू झाला, म्हणजे फाशी त्याला देण्यात आली होती। मात्र तेव्हापासून सरकारकडून प्रयत्न सुरू होते तहव्वूर राणा जो मास्टर माइंड होता या सगळ्याचा त्याला ताब्यात घेणं आणि अखेर अमेरिकेतनं त्याला ताब्यात घेण्यात आलं। तब्बल 17 वर्ष लागली या सगळ्याला, 2025 साल उजाडावं लागलं आणि आत्ता राणाकडून नेमकी काय माहिती मिळते एनआयएला हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। खरं तर कसाबची चौकशी किंवा त्याला अटक करण्यात आली होती ती मुंबई पोलिसांकडून करण्यात आली होती, मात्र राणाचा ताबा जो आहे तो एनआयएनं घेतलेला आहे। पण एनआयएच्या पथकाला काय मोठं यश मिळतं हे बघावं लागेल, कारण पाकिस्तानमधला तो म्हणजे पाकिस्तानी असला तरी त्याचं नागरिकत्व जे होतं ते मात्र कॅनडा देशाचं होतं आणि आजच पाकिस्ताननं देखील अधिकृतरित्या विदेश मंत्रालयानं जाहीर केलं की त्याचा आमचा सध्या तरी संबंध नाही आहे, कुठली कागदपत्र देखील त्यानं रिन्यू केलेली नाहीत। त्यामुळे त्यांनी हे झिडकारलेलं असलं तरी पाकिस्तानमध्ये नेमका कट कसा शिजला होता, किती नेमके अतिरेकी त्यावेळेला आलेले होते, आणखी काही प्लॅन होता का, कारण ताजपासून इतर अनेक ठिकाणी हे हल्ले करण्यात आले होते आणि साहसी पराक्रमी जे पोलीस अधिकारी होते ते देखील या हल्ल्यामध्ये शहीद झालेले होते। आपल्याला माहिती आहे निष्पाप नागरिकांचा देखील यामध्ये जीव गेलेला होता। त्यामुळे नवीन काही एनआयएच्या हातात लागतं का याच्या चौकशीमधून हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। आणि मी पुन्हा एकदा दाखवतो एनआयएच्या हेडक्वार्टरची ही सगळी दृश्य की मोठा पोलीस बंदोबस्त किंवा जी सुरक्षा व्यवस्था जी आहे ती सध्या तैनात करण्यात
करण्यात आलेली आहे आणि याच NIA हेडक्वार्टरच्या श्रुती 3ऱ्या मजल्यावर एक विशेष सेल तयार करण्यात आलेला आहे, ज्या ठिकाणी त्याची सगळी चौकशी केली जाईल. हा सगळा परिसर बॅरिकेडिंग करून सुरक्षा व्यवस्थेनं पूर्णपणे बंद केलेला आहे. सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी कुठलाही प्रवेश नाही, फक्त माध्यमांचे प्रतिनिधी आणि सुरक्षा रक्षकच या ठिकाणी आहेत. त्यामुळे नवीन काही धागेदोरे मिळतात का हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल. फंडिंग कुणी केलं होतं किंवा नेमका कट कुठल्या शहरामध्ये कधी झाला होता आणि त्यातून काय नेमकं साध्य करायचं होतं. खरं तर राणाचं जे चित्र म्हणजे फोटो जो NIA श्रुती अधिकृत जाहीर केला आहे, तो फोटो अमेरिकेतल्या जेलमधलाच ड्रेस कोड आहे त्याचा, कारण तो अमेरिकेच्या जेलमध्ये सध्या होता राणा आणि त्यानंतर त्याचं प्रत्यार्पण भारताकडे जे आहे ते झालेलं आहे. त्यामुळं इतक्या वर्षांनंतर म्हणजे तब्बल 17 वर्षांनंतर राणा नवीन काही माहिती देतो का हे बघावं लागेल आणि त्याच्या माहितीतून आंतरराष्ट्रीय स्तरावर पाहायला गेलं तर भारताला मोठं यश मिळू शकतं. पाकिस्तानवर दबाव टाकण्यासाठी पुन्हा नवीन काही माहिती NIAच्या हातात येऊ शकते. त्यामुळं राणाची चौकशी अतिशय महत्त्वाची आहे. अजून सध्या तरी कोर्टामध्ये पटियाला हाऊस कोर्टामध्ये याबाबतची सुनावणी सुरू झालेली नाही. नक्कीच अपडेट्स घेत राहणार आहोतच. संदीप, तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.